साईमय सकाळ मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये. मागच्या ब्लॉगमध्ये आपण शिमल्यामध्ये एंट्री मारली आणि कुफरीमध्ये पाय ठेवला. आता आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेऊया काय राडा झाला ते. अतुल कुठे गेला? भाई चालतोय आहे. परत येताना तर असा कार्यक्रम झाला, विचारूच नका. इतका काळोख आणि इतकी कडकडीत थंडी. आई शपथ, हात इतके गोठले होते की मोबाईल खिशातून बाहेर काढूसच वाटत नव्हतं. फास्ट मध्ये आला. तर मित्रांनो, कुफरीची मजा मारून आम्ही गेलो थेट शिमल्याच्या प्रसिद्ध मॉल रोडवर. नहीं मैं करूँगा एक ही बार करता हूँ. थैंक यू ब्रो. कैसा करूँ? अच्छा भाई हा भाई अडकला. हाँ मेरे को सिखा. गाइस ये देखो वो एक मिनट दिखा. तर मित्रांनो, खायला मागवलं आम्ही लोकांनी. भूक लागली आहे. मनाली मॉल रोडला आता आम्ही. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलोय एका अशा ठिकाणी ज्याला खऱ्या अर्थाने देवभूमी असं म्हटलं जातं. हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात पार्वती घाटीच्या कुशीत वसलेलं एक सुंदर गाव म्हणजेच कसोल. समुद्रपाटीपासून साधारण 5200 फूट उंचीवर असलेल्या या गावाला देवभूमी असं मानलं जातं. इथली खळखळणारी पार्वती नदी, आकाशाला भिडणारे सुळके, हे दृश्य पाहिल्यावर समजतं की निसर्ग हा किती श्रीमंत आहे. तर चला मग माझ्यासोबत अनुभवूया या देवभूमीचा हा अविस्मरणीय प्रवास. अतुल, मित्रांनो मॅगी खातोय. ब्लॉग चालू मित्रांनो. मॅगी खातोय. अरे चांगला शॉट घे भाई, असा नको. हो हो, रूम तर खूप मस्त आहे. थंडी तर त्याच्याहून मस्त आहे. साईमय सकाळ. बापरे, एवढी थंडी आहे की आवाज बसलाय. -6 वरती थंडी होती. तर आता आम्ही चाललोय मणीकरणला. आपला नाश्ता पण आला आणि हर हर महादेव. मणीकरणलाच चाललोय आता आम्ही. हा हा, आवाज बसलाय पूर्ण. बघूया, टेस्ट करूया. कॉफी पिया भाई. हा हा, पडला. नॉर्मल टोस्ट नहीं करना है. पाची का लिखा बोल रहा है. कौन से पाची का ले लेना है? क्या कैसे है? पाची वैसलीन लगा रहे थे. क्या नाम है? ये बाबा इसकी वैसलीन देने की बात है. वैसलीन के डब्बे में डुबा के चला गया. हे आहे गुरुद्वारा मणीकरण साहिब. हिमाचल प्रदेशातील पार्वती नदीच्या काठी वसलेल्या ह्या पवित्र स्थानाचा इतिहास 15व्या शतकापासून सुरू होतो. असं मानलं जातं की शिखांचे पहिले गुरु नानक देवजी त्यांच्या शिष्यांसोबत म्हणजेच भाई मर्दानजी
भ्रमती करत असताना ह्या ठिकाणी आले होते. बराच प्रवास करून आल्यामुळे त्यांच्या शिष्याला खूप भूक लागली होती, पण त्यांच्याकडे अन्न शिजवण्यासाठी आग किंवा साधन नव्हते. तेव्हा गुरु नानक देवजींनी आपल्या शिष्याला एका ठिकाणी दगड उचलण्यास सांगितला. जसा तो दगड उचलला तिथून गरम पाण्याचा झरा वाहू लागला. गुरुजींनी सांगितलं, जेवण या पाण्यात टाका, पण सुरुवातीला ते पीठ पाण्यात बुडवलं. तेव्हा गुरुजी म्हणाले, जर हे अन्न तू देवाच्या चरणी अर्पण केलंस तर ते नक्कीच वर येईल. तर चमत्कार असा झाला की ते सर्व अन्न शिजून पाण्यावर तरंगू लागलं. आजही 500 वर्षानंतर त्यात नैसर्गिक गरम पाण्यात लंगरचं अन्न शिजवलं जातं. इथे येणारा प्रत्येक भक्त तो प्रसाद ग्रहण करतो. गुरुद्वारा आणि मंदिराला जायच्या आधी इथे चपला काढून ठेवायच्या. हम देखें दर्शनानंतर आम्ही पोचलो ते जगातील सर्वात पवित्र अशा लंगरमध्ये. इथे श्रीमंत गरीब जातपात असा कोणताही भेदभाव नसतो. सगळे एकाच पंक्तीत जमिनीवर बसून गुरूंचा प्रसाद ग्रहण करतात. इथलं वैशिष्ट्य म्हणजे हे जेवण वाफेवर किंवा गॅसवर नाही, तर निसर्गाच्या येणाऱ्या गरम पाण्याच्या वाफेवर शिजवलं जातं. हो, तो डाळ भात आणि ती चपाती, त्या प्रसादाची चव जगातल्या कुठल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये नाही. मित्रांनो, मणिकरण साहेब लंगरमध्ये शिरताना एक गोष्ट तुमच्या लगेच लक्षात येईल. इथे डोकं उघडं ठेवून जेवण करण्याची पद्धत नाही, आणि त्यामागे खूप सुंदर इतिहास आणि अर्थ दडलेला आहे. शीख धर्मात डोकं झाकणं अदब आणि सन्मानाचं प्रतीक मानलं जातं. एका हाताने चपाती घेणं म्हणजे चुकीचं मानलं जातं. यामागे एक सुंदर विचार आहे. दोन्ही हात पुढे करणं म्हणजे आपल्यातील अहंकार सोडून विनम्र होणं. हे केवळ जेवण नाही, तर हा गुरूंचा महाप्रसाद आहे. जसा आपण देवाचा आशीर्वाद दोन्ही हातांनी पदरात पाडून घेतो, तसंच हे अन्न आपण त्या आदराने स्वीकारतो. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे शुद्धता आणि स्वच्छता. जेवण बनवताना किंवा वाढताना त्याच केसांचा कणही पडू नये, ही स्वच्छतेची कडक शिस्त इथे पिढ्यानपिढ्या पाळली जाते. हे केवळ जेवण नाही, तर तो गुरूंचा आशीर्वाद आहे. तो अत्यंत पवित्रेने आपल्यापर्यंत पोचवला जातो. हीच यामागची पवित्र भावना आहे. खरोखर इथली प्रत्येक गोष्ट आपल्याला माणुसकी आणि नम्रता शिकून जाते. मग आमचे अतुल भाऊ सुद्धा इथे मनापासून सेवा करत आहेत. कोणाला गरम वरण तर कोणाला प्रेमाने भात वाढत आहेत. खरंच सेवा ही छोटी असो किंवा मोठी, ती निस्वार्थ भावनेने केली जाते, तेव्हा तिचं मूल्य शब्दाच्या पलीकडे असतं. गुरूंची सेवा ही कधीच वाया जात नाही. ती कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या पाठीशी उभी राहून आशीर्वाद देत राहते. मित्रांनो, मणिकरण फक्त गुरुद्वारासाठी नाही, तर भगवान श्री शंकराच्या या प्राचीन मंदिरासाठी सुद्धा तितकंच प्रसिद्ध आहे. हे तेच ठिकाण आहे जिथे हजारो वर्षापूर्वी महादेव आणि माता पार्वतीने 1100 वर्ष तपश्चर्या केली होती. या जागेला मणिकरण नाव का पडलं याची कथा खूप रंजक आहे. एकदा माता पार्वती जल क्रीडा करत असताना त्यांच्या कानातील एक मूल्यवान मणी हरवला आणि पाताळात गेला. महादेवांनी तो शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो सापडला नाही. तेव्हा महादेव अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी आपला तिसरा डोळा उघडला, ज्यामुळे संपूर्ण सृष्टीत हाहाकार माजला. सृष्टीला वाचवण्यासाठी देवांनी शेषनागाची प्रार्थना केली. शेषनागाने इथूनच फुंकार सोडली, ज्यामुळे पृथ्वीतून गरम पाण्याचे कारंजे बाहेर आले आणि त्यासोबत तो मणी सुद्धा वर आला. आणि तो क्षण आणि ते ठिकाण म्हणजे आजचे हे मणिकरण. म्हणूनच इथे आजही जमिनीतून गरम पाणी बाहेर येते, जे महादेवांच्या त्या ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. जगातील बहुतेक गरम पाण्याचे झऱ्यांमध्ये गंधकांचा तीव्र सुगंध येतो.
पण मणिकरणच्या पाण्याचे वैशिष्ट्य असे आहे की यात गंधकाचा वास येत नाही. शास्त्रज्ञांसाठी आजही एक कोडे आहे की इतक्या उच्च तापमानाचे पाणी असूनही त्यात कोणताही वास का येत नाही. तर मित्रांनो, मागच्या वर्षी मी आलेलो इकडे चोजला, तेव्हा ही फ्लॅश बघा केवढीशी होती आणि आता बघा केवढा झाला हा फ्लॅश. मेल आहे हा फ्लॅश. ओळखलं का? अरे आम्हीच आणलंय तुला इकडे. झोपतोय. मैं करूंगा तो बाद में बोलना मत. जबरदस्ती है तेरी. चल जय साईनाथ. जय साईनाथ भाई, जय साईनाथ. तर मित्रांनो, थंडी एवढी आहे, एवढी थंडी आहे -10 मध्ये. तिथे समोर बघा बर्फ पडतोय. आजचा आमचा इथे दुसरा दिवस. आता चाललोय आम्ही बाहेर, पण माझी ते इच्छा नाही बाहेर जायची, एवढी थंडी आहे. कारण बर्फ इथे हर वर्षी पडतो. ह्यावर्षी नाही. बापरे, हवा काय इथे ह्यावर्षी नाही पडलाय. नाही ते इथे आपल्याला बर्फ बघायला भेटला असता, पण यावर्षी जरा लेट आहे. अजून 10-12 दिवसानंतर पडणार आहे. तर आम्ही आज रात्री आमचा इथे स्टे आहे. उद्या निघू सकाळी अमृतसरसाठी. आणि थंडी तर मजबूत आहे. काय बोलते भाई, कैसा आहे थंडी? मनाली हे पूर्वी एक छोटं गाव होतं, पण 18व्या शतकात शेवटी ब्रिटिशांनी या जागेचा शोध लावला आणि इथल्या थंड हवेमुळे याला आपलं ब्रिटिशांनी उन्हाळी सुट्टीचं ठिकाण बनवलं. आज आपण ज्या मॉल रोडवर चाललोय तिथूनच ब्रिटिश अधिकारी आणि व्यापारी त्यांच्या घोड्यांवरून प्रवास करायचे. मॉल रोडवर फिरताना अनेकांना प्रश्न पडतो की ह्या शहराला मनाली नाव असं का पडलं? तर मित्रांनो, मनाली हे नाव मनू आलंय, म्हणजेच भगवान मनू यांचे निवासस्थानचे नाव आहे. यावरून मनाली हे नाव पडलं गेलं. असं मानलं जातं की प्रलयानंतर भगवान मनूंनी इथेच नवीन सृष्टीची सुरुवात केली होती. मॉल रोडवर तुम्हाला हिमाचलची खरी झलक पाहायला मिळते. इथलं हिमाचल एम्पोरियम हे जुन्या काळापासून इथल्या हाताने विणलेल्या शाल, टोप्या आणि हस्तकलेसाठी खूप मोठं प्रसिद्ध आहे. आजही इथे फिरताना तुम्हाला जुन्या लाकडी बांधकामाची इमारती पाहायला मिळतील, ज्या मनालीच्या इतिहासाची साक्षीदार आहेत. कॉपीराइट. मित्रांनो, एवढी थंडी आहे. आता आम्ही चाललोय. सॉरी सर. बघा इकडचे माणसं बघा किती चांगलं आहे. त्याला माझी लात लागली तरी तो काही नाही होत. थांबा जरा. आता आपण चाललो हिडिंबा देवीच्या टेम्पलला. हे मंदिर म्हणजे केवळ पर्यटकाचं ठिकाण नाही, तर महाभारताच्या काळातील एक जिवंत साक्ष आहे. या सीड्या आता किती मीटर आहे आम्हाला नाही माहिती, का किती किलोमीटर आहे. गुगल मॅपवरती बघितलं 350 मीटर, म्हणजे सीडी चढून असेल 1.5-2 किलोमीटर. बघू पोचल्यावर. बापरे, एवढ्या थंडीतून सीडी चढायचं म्हणजे ऐक ग. हिडिंबा टेम्पल पण जात आहोत. रस्ता नाही. हो दाखव रस्ता. कसं दाखव. बघा रस्ता बघा. हा शिडा चढून आहे. आपली सर्व मंडळी वरती गेली आहे. आम्हीच बाकी आहे. हळूहळू आम्ही जात आहोत. ऐक ग. पुढच्यासाठी स्टे ट्यून. चला. थकला. काय थांबायचं नाही. थांबायचं नाही. चलो. एवढ्या थंडीतून सीड्या चढायचं म्हणजे हो. बापरे, काय थकलोय.
चाय अभी भी पिया है मैंने, अभी भी वो तो याक वाले ने पिया नहीं थी। ठीक है कल आओ। आज तो काम नहीं था। अगर वो टोपी पिला देता ना भाई आओ पाव-भाजी, टिक्की, मोमो, सिड्डू, मैगी। मित्रांनो, मनाली मॉल रोड पासून अवघ्या काही अंतरावर पण जगावेगळ्या शांततेत वसलेलं हे हिडिंबा देवीचं मंदिर. हे मंदिर म्हणजे केवळ पर्यटकाचं ठिकाण नाही, तर महाभारताच्या काळातील एक जिवंत साक्ष आहे. हो, खरं असं म्हटलं जातं की जेव्हा पांडव अज्ञावस्थात होते तेव्हा या घनदाट अरण्यात आले होते आणि इथे हिडिंब नावाच्या राक्षसाचा भीमाने वध केला. त्यानंतर त्याची बहीण म्हणजेच हिडिंबा हिच्याशी भीमाचा विवाह झाला. हिडिंबा ही राक्षस कुलातील असूनही तिने आपलं संपूर्ण आयुष्य लोकांच्या कल्याणासाठी आणि भक्तीसाठी समर्पित केलं. जेव्हा भीम वनवास संपून गेले तेव्हा हिडिंबा देवीने इथेच बसून कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या भक्तीमुळे त्यांना देवीचं रूप प्राप्त झालं. आजही या मंदिरात कोणतीही पाषाणाची मूर्ती नाहीये, तर एका मोठ्या नैसर्गिक शिळेवर देवीच्या पावलांचे ठसे आहेत, ज्याची मनोभावे आजही पूजा केली जाते. तुम्ही या मंदिराची रचना पाहिली तर लक्षात येईल की हे मंदिर इतर मंदिरांपेक्षा खूपच वेगळं आहे. हे पॅगोडा पद्धतीचं लाकडी मंदिर आहे, ज्याला 4 मजली छप्पर आहे. 1553 मध्ये महाराज बहादूर सिंग यांनी इथे हे मंदिर बांधलं होतं. क्या ये 10,000 का बेच रहे हो क्या आप? बेच रहे नहीं। फिर फोटो के लिए बेटा फोटो के लिए, फोटो कराने को ले लो। 30 पीस है फोटो कराने का। 30 पकड़ो पकड़ो बेटा 34 है. नमस्कार मित्रांनो, मनालीचा निरोप घेऊन आपण थेट निघालोय सुवर्ण मंदिराच्या म्हणजेच गोल्डन टेम्पलच्या दिशेने. पण निसर्गाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. आम्ही निघाल्यावर काही वेळात बातमी आली की मनालीमध्ये प्रचंड हिमवृष्टी झाली, म्हणजेच हेवी स्नोफॉल सुरू झालाय. त्याचा परिणाम असा झाला की वाटेत आम्हाला मुसळधार पावसाने गाठला. आमच्या सगळ्या बॅग बसच्या टपावर होत्या आणि पावसाचा जोर इतका होता की बघता बघता आमचं सर्व सामान पूर्णपणे भिजून गेलं. साईमय रात्र मित्रांनो, आता आम्ही आलोय गोल्डन टेम्पलला. खूप म्हणजे खूप थंडी आहे इकडे, पंजाबमध्ये आहे. सकाळी एवढा पाऊस होता. आम्ही जी बॅग ठेवलेली वर तिथं पूर्ण भिजली, म्हणून मला कपडे काय नवीन घालताना आले. सर्व कपडे माझे टोटली पूर्ण भिजलेत. पण मी कालचेच कपडे घातलेत, आंघोळ केली आहे रूममधून आणि आता चाललोय गोल्डन टेम्पल. फर्स्ट टाइम चाललोय मी. वाहिगुरु जी खालसा, वाहिगुरु जी. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलोय जिथे पाऊल ठेवताच मनाला एक वेगळी शांतता मिळते. हे आहे अमृतसरचं जगप्रसिद्ध सुवर्ण मंदिर, ज्याला आपण श्री हर मंदिर साहिब म्हणून ओळखतो. केवळ भारतातच नाही, हे संपूर्ण जगासाठी हे श्रद्धेचं आणि मानवतेचं सर्वात मोठं प्रतीक आहे. या पवित्र वास्तूचा इतिहास 1577 पासून सुरू होतो, जेव्हा शिखांचे 4थे गुरु म्हणजेच गुरु रामदासजी यांनी या शहराची आणि या सरोवरची स्थापना केली. पण तुम्हाला माहित आहे का, या मंदिराची पायभरणी एका मुस्लिम संतांच्या हस्ते झाली, ज्याचं नाव होतं साई मिया मीर. हे मंदिर सर्व धर्मांच्या एकतेचा संदेश देण्यासाठी बांधलं गेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल की मंदिराच्या 4ही दिशेने 4 दरवाजे आहेत. याचा अर्थ असा आहे की जगातल्या कोणत्याही धर्माचा, जातीचा किंवा पंथाचा माणूस इथे येऊ शकतो. इथे कोणालाही मनाई नाही, इथे फक्त माणुसकी आणि भक्ती चालते. सुरुवातीला हे मंदिर असं सोन्याचं मढवलेलं नव्हतं. 1830 मध्ये महाराजा रणजित सिंग यांनी या मंदिराच्या घुमटावर शुद्ध सोन्याचा मुलामा चढवला. तब्बल 500 किलोहून जास्त सोनं या मंदिरासाठी वापरण्यात आलं. म्हणूनच आपण याला गोल्डन टेम्पल असं म्हणतो. तर मित्रांनो, सौंदर्य कशाला म्हणतात हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर एकदा अमृतसरच्या या पावनभूमीत नक्कीच या.
ठीक आहे पुढे साईमय दुपार. दिल्लीला आता आम्ही दिल्लीवरून आता आमची CST आहे. फायनली आम्ही घरी पोचणार किती दिवसानंतर भाई? 10-11 दिवस झाले भाऊ. बापरे. तर चला ब्लॉग संपूया आता आपल्या इकडे. जय साईनाथ, हर हर महादेव. कसा वाटला ब्लॉग एवढ्या दिवसाचा? फायनली पोचलोय मालाडला. आता जरा बरं वाटलं, जीवात जीव आला. पोचलो आपल्या हक्काच्या शहरामध्ये.